मी सादिक शेख, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने साखर कारखाना ते कुंभारी रोड या ठिकाणी अमन चौक मध्ये गतिरोधक करा म्हणून लक्षवेधी उपोषण करण्यात आलेलं आहे। मुळात 10 महिन्यापासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्यापही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून या ठिकाणी लक्षवेधी उपोषण मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यापुढे अमन चौकामध्ये 10 दिवसात जर गतिरोधक झाला नाही तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, 11व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना न सांगता अचानकपणे आम्ही आंदोलन करणार आहे। हे पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल। वेळोवेळी अनेक विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना शासन दरबारी पाठपुरावा करत आहे। आज या ठिकाणी जे आम्ही लक्षवेधी उपोषण केलेलं आहे, शासनाला माझी एवढीच विनंती आहे, दारूधंद्याकडे तुमचं लक्ष नाही। दारूधंदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गतिरोधक आहे, परंतु 4000 लोक या ठिकाणी जाणं येणं करतात। माणसं लोक मेल्यानंतर तुम्ही लक्ष घालणार का? आमच्या आंदोलनाचा आधी 10 मिनिट पहिले तुम्ही बघितलं असेल, अजून पण एक या ठिकाणी अपघात झालेला आहे। जे शासकीय अधिकारी आलते त्यांच्या समोर अपघात झालेला आहे। जर अशी परिस्थिती या ठिकाणी असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे। तात्काळ मी अधिकारी साहेबांना विनंती करतो की 10 दिवसाच्या आत या ठिकाणी आपण गतिरोधक करा, अन्यथा यापुढे तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे। एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।